नमस्कार, मी संदीप देसाई. पश्चिम बंगालमध्ये पराभव झाल्यानंतर ममता बॅनर्जी यांचा पक्ष तृणमूल काँग्रेस हा काँग्रेसमध्ये विलीन करण्याच्या हालचाली सुरू आहेत. सोनिया गांधींनी दिलेला प्रस्ताव आणि ममता बॅनर्जी यांनी दिलेला सकारात्मक प्रतिसाद, राहुल गांधी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्यामध्ये झालेली चर्चा, अशा घडामोडी सध्या दिल्लीत सुरू आहेत. तर आता महाराष्ट्रात सुद्धा पवारांची राष्ट्रवादी ही काँग्रेस पक्षामध्ये विलीन होणार का याची चर्चा सुरू आहे. कारण खासदार सुप्रिया सुळे यांनी केलेल्या सूचक विधानामुळे या चर्चेला सुरुवात झाली आहे. पवारांच्या राष्ट्रवादीला विलिनीकरणासाठी काँग्रेसकडून प्रस्तावाची प्रतीक्षा आहे का, याबाबत सुद्धा राज्याच्या राजकारणामध्ये चर्चा सुरू झाली आहे. सुप्रिया सुळे यांना पत्रकार परिषदेमध्ये जेव्हा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाच्या विलिनीकरणाबाबत प्रश्न विचारण्यात आला, तेव्हा सुप्रिया सुळे यांनी थेट नकार दिलेला नाहीये. सुप्रिया सुळे यांनी नेमकं काय उत्तर दिले या पत्रकार परिषदेमध्ये ते एकदा बघूया. अभी अगर बारिश आई तो मैं छाता लूंगी की रेनकोट, अभी मैंने तय नहीं किया. बारिश तो आने दो, फिर देखेंगे. सुप्रिया सुळे यांनी केलेलं हे विधान म्हणजे राजकारणात कधी काय होईल हे सांगता येत नाही अशाच अर्थात आहे. तर काहीच दिवसांपूर्वी ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनीही जे काँग्रेसच्या विचारांचे पक्ष आहेत, जे काँग्रेसमधून निघालेले लहान पक्ष आहेत, त्यांनी काँग्रेसमध्ये विलीन होऊन काँग्रेसची ताकद वाढवावी असं आवाहन केलं होतं. काँग्रेसमधून निघालेले जे लहान पक्ष किंवा नेते आहेत त्यांनी देशाची परिस्थिती समजून घ्यायला पाहिजे आणि त्यानुसार एक मजबूत अशी काँग्रेस, अखंड काँग्रेस एक प्रबळ पर्याय म्हणून देशामध्ये उभी राहायला पाहिजे. एकंदरीतच काय तर काँग्रेसच्या विचारांच्या पक्षांनी एकत्र येत अखंड काँग्रेस करावी आणि भाजप समोर पर्याय उभा करावा असा एक मतप्रवाह सध्या समोर येताना दिसतोय. तृणमूलच्या विलिनीकरणाच्या प्रस्तावावर आता राहुल गांधी, सोनिया गांधी यांच्यासोबत ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जींच्या चर्चा सुरू असल्याचं आपल्याला पाहायला मिळतं. या दिल्लीमध्ये मोठ्या प्रमाणावर घडामोडी सुरू आहेत. तर सुप्रिया सुळेंच्या या सूचक विधानानंतर पुढल्या काळामध्ये पवारांच्या राष्ट्रवादीचं सुद्धा काँग्रेसमध्ये विलिनीकरण होणार का, अशा चर्चा